थँक्यू सो मच. चला सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. विवेक पिसेकरचे लोतून फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे एकपटल्या गेल्या. सलामी जोडी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीनं परेश गोराटकर. योगेशजी पाटील भांडा टिटवाळा यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. जय रमान टेंबिवली. विपक्ष तुम्ही पाहताय ध्रुवेश शिले पण मयूर ग्रुप बदलापूर. पहिल्या बरोबरती 2 धाबा एकपटल्या गेल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय. दरम्यान घडले काय. एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गावदेवी कात्रप संघ देखील आता दाखल झाला. अशोक ढोरापल्ली वेलकम. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक पहिलं. सामने 2-2 षटकांचे होतील याची देखील आपण नोंद घ्यायची. आजच्या रात्रीतील सुपर 3 साठी जाण्यासाठी सामने ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू प्रज्वल. चुकी होणार नाहीये. स्क्वेअरला इथे झेल टिपलाय आणि आता इथे मात्र परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतो. यावेळेस तुम्ही पाहताय तिसऱ्या बरोबर ती विकेट संपादित केली. स्कोअर लेगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि तुम्ही आता पाहता एक मोठा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टेंबिवली संघाला. प्रतीक तरे ऑन साइडला खेचलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय. खेळाडू जज करतोय. जजमेंट थोडंसं चुकलं परंतु इथे पुन्हा एकदा जेल स्वीकारलाय. डीप मध्ये खेळाडू होता भरपूर चांगला. जेल त्याने स्वीकारलाय. अनिकेत कुलकर्णी होते स्वतः संघनायक आणि आता सलग दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम जर्मन टेंबिवली संघाला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावरती मोनिश पाटील. आदित्य भोईर देखील आता बाद झाला. जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला होता या मॅच मध्ये. सलग 2 धक्के आता लागलेत बॅटिंग करत असताना टीम टेंबिवली संघाला. गुरुदास यार यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सलग तुम्ही पाहताय 3 बॉलवरती आता बीट करतोय प्रतीक तरीला. तुम्ही पाहू शकता चांगली गोलंदाजी तो करतोय. 2 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत फक्त 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट संपादित केली. 1 चेंडू डॉट फेकला. गोलंदाजी करत असताना प्रतीक तरीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बनावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
षटक क्रमांक पहिला समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जयवंत भोईर, बंड्या बैलवाला 86-16 नंबर वाला त्यांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती 9 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये चला लगेच खेळायला सुरुवात करा. अधिकचा वेळ खर्च करू नका. जर चेंडू हरवला असेल तर चेंडू नवीन घ्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी बारकवरती प्रतीक पेसेकर यांना तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. पहिला बॉल तुम्ही पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, श्रीरक्षक बीट झाले. दरम्यान धाव मिळत ते सिंगल. आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु दुसऱ्या धावेसाठी बॅटरला परतावं लागेल. माघारी अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकेल. आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. मोनिश पाटील आता बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती मंदार. मंदार गोराटकर आता दाखल होतोय मैदानावरती. यावेळेस मात्र सफल झाले. अडबा बाटना फेकून दिलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या आता बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. डॉटबॉलची समाप्ती होत असताना 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये अजूनही समीकरण आता उरलाय. यस, 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. 21 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. प्रतीक पाटीलला तुम्ही पाहता चांगली बॅटिंग तो देखील करतोय. या मॅच मध्ये चांगला क्रिकेट त्याला देखील खेळावं लागेल. बॅटची कडा घेतली असल्याच्या मागे खेळाडू पुढे सरकतोय आणि आता अखेर फलंदाज प्रतीकला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मनीष आणि मुनीश हे 2 मतदारांची जोडी आपण नेहमीच पाहतो मैदानाप्रती खेळत असताना. यावेळेला वेग बोलतोय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आणि आता अपघात निश्चित होता आणि बॅटर मनीष पाटीलला देखील परतावे लागेल माघारी. फलंदाज बाद. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबे इथे देखील मिळते. धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवे बॅटर मैदानावरती दाखल होतो. रोहन बाबरे.
नवीन खेळाडू मैदानावरती रोहन बाबरे आता दाखल झाला. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय आय थिंक शरीरावरती चेंडू अदळलाय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. येस 2 धाबा एकवटल्या. टोटल 3 धाबा लेगबायच्या स्वरूपात आणि 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या टीमची टोटल 25 धाबा. लेगबायच्या स्वरूपात या 3 धाबा इथे मिळतील जरूर. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. सोहम पाटील षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 1 टू गो. बॅटची कडा त्यांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर आता शेवट गुड केलंय. शेवटच्या बॉलवरती परत धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि आता टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 26 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. 27 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. येस 25 धावा बनल्या गेल्या आणि 26 धाबांचा टार्गेट या मॅच मध्ये.
मुख्य व्यासपीठावरती राम लोंगले यांचा शुभ बदलायला त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. त्याच्या साथीनं बजरंग लोंगले आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. रामजी लोंगले आणि त्यांच्या साथीनं बजरंगजी लोंगले आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. सामन्याला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल बन्नाट बेग तुम्हाला पार मिळतोय. त्यांच्या मागे श्रीरक्षक चूक केली. परेश गोराटकर होते. चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला परंतु लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल येथे मिळते. धावफलक 1 वरती. टार्गेटचा विचार केला तर 25 धाबा पूर्वार्धामध्ये बनले गेल्या. 26 धाबांचा टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पॉइंटला ढकलायचं होतं, नाही जमलं आणि डॉटबॉलची समाप्ती होत असताना प्रतीक पिसेकर यांना तुम्ही पाहताय. गोलंदाजी पार्क वरती प्रतीक पाटीलला तुम्ही पाहताय. एका बाजूला भिवंडी तालुका तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ तालुका अशी बाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला टिंबिवली. बॅटच्या कडाला इथे घेतली आणि फायनल चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. दोन्ही आकड्यावरती 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धाबांची गरज जिंकण्याकरिता या मॅच मध्ये. गोळतच प्रतीक यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चला दोन्ही टीमची कॅप्टन टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्रप विपक्ष एसबीसीसी उमरोली. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आणि आता अंपायर सिग्नल नो बॉल. परंतु मैदानावरती घडले काय तर इथून तुम्ही पाहू शकता बॅटर निरंजनला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चला टीम गावदेवी कात्रप सबीर राऊत टॉस साठी आपण या आणि टीम एसबीसीसी उमरोली साहिल लोंगले याचा आपण टॉस आपण करू. राहुलभाई भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. राहुलजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. राहुलभाई भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल करण्यात येईल. फ्रीडचा चेंडू आहे. ब्लाइंड स्ट्रोक करण्याची संधी आहे अनिकेत कुलकर्णीला या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळलाय फटका चांगला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय आणि ते मात्र झेल तर स्वीकारलाय परंतु फ्रीडचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक करत असताना सातत्याने टिंबिवली टीमचं नाव मोठा. क्षेत्ररक्षक करत असताना भरपूर चांगली कामगिरी ते नेहमीच करत असतात आणि आज देखील तुम्ही पाहिलं जबरदस्त 10 ते 12 पावलांचं अंतर कापत असताना चांगला झेल तिथे स्वीकारला मनीषनं आणि आता तुम्ही पाहता एक धाव इथे मिळेल. ऑन साइडला घेतलाय पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा सोफा झेल इथे स्वीकारत असताना प्रतीकला आता परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नितेश बॅटची कडा थर्मलला खेळाडू परंतु आता बॉल नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
षटक क्रमांक पहिला संपन्न. ज्या प्रकारची सुरुवात केली टीम चेअरमन टिंबिवली संघाने 9 धावा धावफलकावरती होत्या. इथे देखील तुम्ही पाहताय की सुरुवात 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या पहिल्या षटकाच्या अंती. परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक यांनी धावा जास्त खर्च केल्या होत्या. प्रतीक पिसेकर यांच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये धावा जास्त खर्च करण्यात आला. आता टार्गेट तुम्हाला 12 मिळेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहता बॅटर अनिकेत कुलकर्णी, त्याच्या साथीनं नितेश पिसेकर, गोरदात मुनीश पाटील. चला मित्रांनो लगेच खेळायला सुरुवात करा. विनंती आपणास. टॉस संपन्न झाला. टॉस जिंकला टीम अशोक. टॉस कोणी जिंकला? उमरोली टीमने टॉस जिंकला. निर्णय काढायचा आहे. बॅटिंग. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्ही पाहताय. त्यासोबत स्विंग तुम्हाला पाहायला मिळेल. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या जमिनीमध्ये. 6 चेंडू मध्ये गरज होती 17 धावा चेस करण्याची. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला घेतलाय. फटका चांगला आहे परंतु मिसटाइम स्ट्रोक. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. जेल स्वीकारलाय आणि आता मैदान सोडावं लागेल. अनिकेत कुलकर्णीला फलंदाज बाद. मोनिश. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. बोट विकरली, फिंगर रोल केली आणि पुन्हा एकदा डॉलबॉलची समाप्ती दसरा. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत. एकही धाव खर्च केले नाही. मोनिशच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. चांगली कामगिरी करत असताना टीम जर्मन क्रिकेट संघ टिंबिवली या मॅच मध्ये. यावेळेस देखील फटका फसलाय. खेळाडू जज करतोय. दरम्यान अजून एक विकेट मिळते टीम टिंबिवलीला आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती प्रज्वल खडकबान दाखल होतोय. मोनिश लेफ्ट राऊंड द विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय चांगल्या चेंडूची सांगता होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न सातत्याने चालू आहे टीम टिंबिवली संघाचा. या षटकामध्ये आतापर्यंत जबरदस्त 5 चेंडू फेकलेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केले नाही. या स्पर्धेतील दुसरा मॅडम षटक होईल का पाहावं लागेल. चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळतला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु मॅडम षटक होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु असं नाही. सामना इथे जिंकला टीम जर्मन क्रिकेट संघ टिंबिवली संघानं आणि हडलक टीम ध्रुवी शेलवर बदलापूर. परंतु एक पारितोषिक तुम्हाला देखील